नमस्कार मंडळी. तर आज मी बटाट्याची रस्सा भाजी केली आहे आणि तीही अगदी कमी साहित्यात झटपट होते. कोणतेही वाटण न करता ही भाजी केली आहे. 10 मिनिटातच ही भाजी तयार होते. कुकरमध्ये 1 पळी इतके तेल घातले आहे. तेल साधारण गरम झाल्यावर अर्धा चमचे जिरे घातले, 1 तेजपत्ता, छोटा दालचिनीचा तुकडा टाकला आहे. जिरे तेलात तडतडले की 1 मोठा कांदा उभा चिरून टाकून घेतला. कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊ. थोडेसे हिंग टाकून घेतले. कांदा शिजेपर्यंत 1 ते 2 मिनिटे परतून घेऊ. कांदा लवकर शिजण्यासाठी मी इथे थोडे मीठ टाकून घेतले. मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजतो. कांदा तांबूस रंगावर छान परतून घेऊया. यामध्ये मी अर्धा चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि तीही 1 मिनिट तेलामध्ये परतून घेतली म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. आता यामध्ये काही घरातलेच मसाले टाकून घेतले आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला खूप छान कलर येतो. वरून थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे. आता हे मसाले सगळे छान तेलात काही सेकंदासाठी परतून घेऊया. थोडेसे पाणी घालून घेतले आहे, त्यामुळे मसाले चिकटणार किंवा करपणार नाही. आता यामध्ये 1 टोमॅटो उभा चिरून घातला आहे. टोमॅटोही चांगला शिजवून घेऊया. टोमॅटो शिजायला खूप वेळ लागत नाही. एक मोठा बटाटा स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून त्या टाकल्या आहेत. मसाल्यामध्ये बटाटे छान परतून घेतल्यावर इथे पाणी टाकून घेतले आहे. पाण्याचे प्रमाण आपल्यावर अवलंबून असते. जेवढा आपल्याला रस्स्याची भाजी करायची असेल तेवढे पाणी टाकावे. वरून 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर थंड झाल्यावर बघूया आपण आपली भाजी कशी झाली आहे ती. खूप छान अशी आपली भाजी झाली आहे. कलरही छान आलेला आहे आणि बटाटेही चांगले शिजलेले आहेत. ही भाजी तुम्ही भातासोबत, चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.